स्प्लेंडरची खासियत आहे, तुम्ही कुठल्या पण रोडला घेऊन जा, ऑफ रोडिंग, हायवे, सिटी, कुठे पण घेऊन जा भाई, ती चालणार आहे. बघ हा रोड बघा, तर डोंगरावरून टकरावून आपण चालवतो, कुठून पण चालवतो, कशी बघ फार तिला. नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभ आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल शुभ्स मीडियावरती. आणि आज आपण चाललोय एका स्पॉटवरती, आणि आज सोलो ट्रॅव्हल आपला. हेल्मेट माउंट पण लावलाय, बाईकला गोप्रोचा माउंट पण लावलाय. आपण आता बाईक रायडिंगवरती सोलो ट्रिपला निघणार आहोत. जास्त लांब नाही आहे, 60 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. एवढं पण काय लांब नाही आहे. 60 किलोमीटर म्हणजे ते कुठून ते कुठं पण सांगतो मला. आता मी घरात आहे, घरून थोडंसं एक आउट साईडला जाणार आहे, मग तिकडून त्या स्पॉटला जाणार आहे. आणि तुम्ही माझा इंट्रो व्हिडिओ बघितला असेल तर एकदा इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर जाऊन बघा परत एकदा, जो की मी शॉर्ट्समध्ये यूट्यूबवरती शॉर्ट्समध्ये आणि इंस्टाग्रामवरती रील्समध्ये अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघा आणि त्याला लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि आता आपण निघूया आपल्या बाईकनी सोलो ट्रॅव्हलला. काका, दादा पुढच्या का त्या झाडात येत ना, जाऊ इकडं नाही. हा जवळ पडेल ना. जवळजवळ मी त्या स्पॉटच्या जवळ पोचलो आहे, पण आता रस्ता असा एवढा खराब आहे. आणि आपल्याकडं आपली स्प्लेंडर आहे, शॉकअप सर वगैरे हाय, मेंटेनन्स वगैरे आपण मेंटेन वगैरे भारी केली. आता त्याला मी घेऊन चाललो आहे. तर तुम्ही रोड, मी त्याला हेल्मेट माउंटला आपला कॅमेरा लावतो, तुम्ही बघा फक्त आता काय व्ह्यू आहे आणि काय रोड आहे. स्प्लेंडरची खासियत आहे, तुम्ही कुठल्या पण रोडला घेऊन जा, ऑफ रोडिंग, हायवे, सिटी, कुठे पण घेऊन जा भाई, ती चालणार आहे. बघ हा रोड बघा, तर डोंगरावरून टकरावून आपण चालवतो, कुठून पण चालवतो, कशी बघ फार तिला कार्यक्रम आज, पण ती चालते ना अशी एकदम खाल्लास, विचारायला काम नाही. आता एवढा उन्हामध्ये मी गाडी कसं चालवतोय, कारण माझ्याकडे डबल वायझर आहे हेल्मेटला, ब्लॅकमध्ये. एक मिनिट तुम्हाला दाखवतो लावून, हा ब्लॅक वायझर आहे आतमध्ये, त्याच्यामुळे जरा मला परफेक्ट जायचं.
तर मित्रांनी फायनली मी त्या स्पॉटवरती पोहोचलो आहे आणि हा स्पॉट आहे कर्जतचा मोरबे डॅम. आणि बसलोय कुठे बघा ना एकदम स्टँडर्ड. हे सोलो ट्रिपचा फायदा आहे की कुठं पण तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल करू शकता. आता इथं थोडा वेळ पडेल मी आरामात, 2-3 शॉट वगैरे घेऊ, इथं रील्स वगैरे आपले शूट करायचे. पण तो बघा समोर एक हे आहे, डोंगर आहे आणि हा व्ह्यू असा एकदम क्लास. ही झोपडी छोटीशी. रोड तर बघितला तुम्ही कसला खतरनाक होता याला. आलो आपण आता. पाणी थोडं कमी आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं त्या साईडला तिकडे ट्राय करणार आहोत जायचं, पण ऊन खूप आहे. आता हे बघा रील वगैरे शूट केली प्रॉपर. हा व्ह्यू एवढा उन्हाचा एकटाच आहे. सोलो ट्रॅव्हल यायची हीच मजा आहे. आणि आता मी शूट झाला आहे माझा. खूप तहान लागले मला आणि खालती जायची इच्छा नाही माझी कारण लय ऊन आहे. मग जरा बाहेर जाऊन गोळा वगैरे खाऊ मस्त येईल. बट आलात ना तर ऊन कमी असेल ना तेव्हाच या, म्हणजे कसं सकाळी 7 ते 11च्या आधी या. आता माझा टायमिंग झाला आहे 12-1 झालेत, म्हणजे 12 वाजून गेलेत, 1 वाजायला आलेले. कारण की ती शूटच चालू होतं माझा इतक्या वेळ. प्रत्येक वेळेस गाडी बघा तिथं लावली वरती. आता तुम्हाला दाखवायला मला झूम करावं लागेल. ती बघा बाईक तेवढा उन्हाचा तिथं लावली आहे. आता तिला जाऊन घ्यायची आहे तिथनं. आणि इथे आपण मगापासून बसलो होतो त्या झाडाखाली एकदा शूट केला. हा मोरबे डॅम प्रॉपर मला असं एकदम भारी वाटलं. आणि शूट पण असे क्लास आलेत ना माझे, एकदम क्लास. म्हणजे आता लेवल ही क्रॉस आहे ना बाई. तर आता इथून आपण निघूया आता. एवढा ऊन आहे ना बाई, गाडीशी तापले बरं, चटका बसतो. आणि ही रशी जी बांधली होती मी ती ट्रायपॉड अडकवायला, माझ्या पाठीवर ट्रायपॉड बघा, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ती गेली, काही कामातून बसली नाही. आता ती बांधता पण येत नाही आणि तुटली थोडीशी. आता घालतो हेल्मेट आणि निघतो आता. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इथे येताना फक्त एकच काळजी घ्या की उन्हाच्या आधी या किंवा उन्हाच्या नंतर या. उन्हात नका येऊ, जामच चटका. साहेब हेल्मेट पण तापला मला 5 मिनिटं. हे लावेपर्यंतच हेल्मेट पूर्ण गरम वगैरे झाला आहे. तर आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता आपला जो इथं शूट केल्याची रील आहे ती पण, त्याला पण नक्की सपोर्ट द्या. ह्याच्या आधीच्या रीलला पण तुम्ही सपोर्ट दिला आहे, पण अजून जरा सपोर्ट तुमचा मिळाला तर मला खूप भारी वाटेल. आणि इथली रील जी ती टॉप क्लास येईल. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.